नमस्कार, मी अल्पेश ठाकूर. नमस्कार, मी मनीष थोरवे. आज आपल्यासोबत इथे राजेश सुरेश डाके उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्यासोबत गुढीपाडवा या सणाबद्दल चर्चा करणार आहोत. गुढीपाडवा या सणाबद्दल असलेल्या परंपरा, या सणाबद्दल असलेले समज, तसेच या सणाबद्दल असलेले काही गैरसमज याबद्दलची चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. नमस्कार. मी राजेश सुरेश डाके आणि आपण आज आहोत मनीष आणि अल्पेश सोबत. यांनी आज मला गुढीपाडवा हा आपण का साजरा करतो याबद्दल चर्चा करण्यासाठी येथे बोलवलेलं आहे. खरं तर ही एक शोकांतिका आहे, की महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आपण का साजरा करतो हा प्रश्न तरुणांना पडतो आहे. परंतु तरुणांना प्रश्न पडतोय ही एक मोठी गोष्ट आहे. प्रश्न पडले पाहिजेत आणि त्याचं समर्पक उत्तरही आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. तर मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती मी आज देण्याचा प्रयत्न इथे करेन आणि मी या दोघांचे आभारसुद्धा व्यक्त करतो, की आपण दोघांनी मला इथं ही चर्चा करण्यासाठी बोलावलंत. तर राजेशजी, ज्या चर्चेसाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत, तर नक्कीच माझा पहिला प्रश्न हाच असेल, की आपण गुढीपाडवा का साजरा करतो आणि त्यामागे विशेष कारण कोणते आहे? अल्पेश, गुढीपाडवा आपण का साजरा करतो याचं सरळ आणि साधं उत्तर आहे, की या दिवशीपासून आपला हिंदू नववर्ष सुरू होतो. या दिवसापासून आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना याची सुरुवात होते. त्याच्या स्वागतासाठी आपण गुढीपाडवा साजरा करतो. हिंदू नवीन वर्ष म्हणजे नक्की कोणता वर्ष? आपण तर नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सुरुवात करत आहोत. बरोबर आहे मनीष. आपण जो व्यवहारानुसार जो कॅलेंडर वापरतो, तो म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर आणि त्याचा नवीन वर्ष हा रात्रीच्या अंधारात म्हणजे 31st लोकं साजरी करतात, पार्ट्या करतात आणि रात्री 12च्या नंतर म्हणजे अंधारामध्ये तो नवीन वर्ष सुरू होतो, 1 जानेवारी. परंतु आपला हिंदू नवीन वर्ष हा सकाळी सूर्य उदयानंतर सुरू होतो. आपल्या हिंदू नवीन वर्षाला विक्रम संवत्सर असे म्हणतात. कारण हा राजा विक्रमादित्याने हा ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू होण्याच्या 56 वर्ष आधीपासून सुरू केला होता. म्हणजे आता आपण व्यवहारानुसार 2024 मध्ये असलो, तरी आपण हिंदू म्हणून 2081 मध्ये प्रवेश करत आहोत. म्हणजे आपण जगाच्या 56 वर्ष पुढे आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, की ग्रेगोरियन कॅलेंडर हा त्या काली वापरायला सुरुवात झाली, त्यावेळी इंग्रजांचं राज्य सर्वत्र होतं. त्यामुळे त्यांनी तो कॅलेंडर सर्वत्र थोपवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता. आणि त्यावेळी सुद्धा आपण विक्रम संवत म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार आपण आपला कार्य सगळा चालू होता. तर ते जे इंग्रज होते, ते एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे आपला जो नवीन वर्ष आहे, तर इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यामध्ये आपला नवीन वर्ष सुरू होतो. तर त्याच्यामुळे ते जे इंग्रज होते, ते एप्रिल महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू करणाऱ्याला मूर्ख समजायचे. त्याच्यामुळे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू करण्याना मूर्खात काढण्यासाठी एप्रिल फूल हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. म्हणजे आजची शोकांतिका अशी आहे, की आपल्या इथे आपण जो एप्रिल फूल साजरा करतो, हे खरं तर आपली चेष्टा करण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेला दिवस आहे. आणि तो आपण आवडीने आपल्या इथे सुद्धा साजरा करतो आणि स्वतःची चेष्टा उडवून घेतो. गुढीपाडव्याची माहिती देता देता एप्रिल फूल बद्दलची माहिती अतिशय सुंदर तुम्ही आम्हाला सांगितलीत. मला वाटतंय याआधी मला सुद्धा आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या एप्रिल फूलच्या दिवसाची माहिती नसावी कदाचित. यापूर्वी आपण सगळेच एप्रिल फूलच्या दिवशी लोकांना एप्रिल फूल करून त्यांची मजा घेत होतो आणि आपणच आपल्या संस्कृतीची थट्टा उडवत होतो, याची जाणीव आता मला होत आहे. आणि तुमच्या ह्या मोलाच्या माहितीबद्दल कुठेतरी याला आळा येईल अशी आशा करतो. तर राजेशजी, माझा प्रश्न असा आहे, की याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात असं का? हे बघ अल्पेश, आपले पूर्वज हे उगाच कोणतेही कार्य करत नव्हते. नक्कीच याच्यामागे विशेष कारण आहेच. पहिलं तर तुम्हाला सांगतो, की ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीचा निर्माण केला होता. असे ब्रह्मपुराणात लिहिलेलं आहे. आणि आपण जरी माणसाने हा दिवस साजरा केला नाही, तरी हा निसर्ग, ही प्रकृती हा दिवस साजरा करतेच. कारण हा दिवस तिच्या डी-एन-एमध्ये आहे.
सर तुम्ही म्हणालात निसर्ग पण हा दिवस साजरा करतो. तर आम्हाला याबद्दल खूप आश्चर्य वाटतं. तर तुम्ही याबद्दल थोडं काही विश्लेषण देऊ शकाल का? हे बघ मनीष, आपण जर नवीन वर्ष ज्यावेळी आपण जानेवारीला साजरा करतो, 1 जानेवारीला, त्यावेळी तू पाहिलं असेल की फक्त तारीख बदलते. म्हणजे 31 डिसेंबरचा 1 जानेवारी होतो. पण ह्या निसर्गामध्ये कोणताच बदल दिसत नाही. परंतु चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे ज्यावेळी आपण नवीन वर्ष साजरा करतो, गुढीपाडव्यापासून, ह्या दिवसापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. तर आपण पाहाल या निसर्गामध्ये झाडांची जुनी पाने गळून पडतात, त्यांना नवीन पालवी फुटते. सर्वत्र फुलांचा बहर येत असतो. एक प्रकारे ही जी आपली पृथ्वी आहे, ही आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज होते. कारण ही जी पालवी फुटते, फुलं येतात, एक प्रकारे ती नवीन शृंगार करत आहे असं आपल्याला वाटतं. आणि ह्या नवीन शृंगाराने हा नवीन वर्ष हा आपला निसर्ग साजरा करत असतो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे हा एकच कारण आहे का अशी बरेच कारणं आहेत? जर असतील तर ती कोणती? या दिवसाचे अनेक असे कारणे आपल्या हिंदू पुराणानुसार आहेत. आपल्याला माहीतच असेल, की आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त यांना खूप महत्त्व आहे. आणि या 3.5 मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. आणि या दिवशी हे ग्रह नक्षत्र ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या शुभ स्थानांमध्ये असतात. त्यामुळे हा संपूर्ण दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी योग्य मानला जातो. त्या दिवशी वाहन खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, अशा शुभ कार्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि अजूनही अनेक कारणे आहेत. त्याच्यामध्ये या दिवसापासूनच देवतांनी पृथ्वी सांभाळण्याचं दायित्व ब्रह्मदेवाकडून स्वीकारलं होतं. आणि या दिवशीपासून नवरात्रींना सुद्धा प्रारंभ होतो. आपल्याला हे माहीतच असेल, की आपण दसऱ्याच्या आधी सुद्धा नवरात्र साजरा करतो. पण या दिवशी चैत्र नवरात्रींना प्रारंभ होतो. कारण माता दुर्गेनी प्रकट होऊन याच दिवशी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचा आदेश दिला होता. म्हणून चैत्र नवरात्र याच दिवशीपासून सुरू होतात. आणि भगवान महादेव तसेच माता पार्वती यांचं लग्नसुद्धा याच दिवशी ठरलं होतं. आणि आपल्याला माहीतच असेल भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत. त्यांपैकी पहिला अवतार जो मत्स्य अवतार आहे, तो सुद्धा याच दिवशी झाला होता. त्याच्यामुळे ह्या दिवसाला अनेक असे महत्त्व आहेत. सर गुढीपाडवा हा सण संपूर्ण हिंदूंचा आहे असे आपण मानतो. महाराष्ट्रात तर हा सण खूप उत्साहात साजरा करतो. पण इतर राज्यात सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो का फक्त महाराष्ट्रातच? तर मनीष, असे नाही का फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपण एकच सण वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये साजरा करतो. याचं उदाहरण म्हणजे आपण गोकुलाष्टमी घेतली तर आपल्या इथे ज्याप्रमाणे आपण गोकुलाष्टमी साजरा करतो, तसे इतर राज्यामध्ये करत नाही. त्यांचा साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण गणेश चतुर्थी साजरे करतो. म्हणजे आपल्या इथे सण साजरा करण्याची पद्धत ही वेगळी आहे, इतर राज्यांमध्ये वेगळी आहे. परंतु हा नवीन वर्ष हा इतर राज्यांमध्ये सुद्धा साजरा होतोच. आपण पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये याला उगाडी म्हणून साजरा करतात. त्यांच्या भाषेमध्ये उगाडी म्हणजे नवीन युगाचा प्रारंभ. आणि काश्मीरमध्ये याला नवरे असं म्हणतात. पंजाबमध्ये बैसाखी म्हणून साजरा केला जातो. सिंधमध्ये चेतीचंद म्हणून साजरा केला जातो. केरळमध्ये विशू म्हणून साजरा केला जातो. आसाममध्ये बिहू म्हणून साजरा केला जातो. बंगालमध्ये पोहिला अशा अनेक, अनेक भाषांमध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरेने, वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. पण भारतभरामध्ये हा नवीन वर्ष साजरा करण्याची परंपरा आहे. तर राजेशजी, लहानपणापासूनच आपण गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत बघितलेली आहे. मग त्यामध्ये एक काठी, त्यावर असलेला गडू, त्याला बांधलेला कापड, कडुलिंबाची पानं, साखरेची माळ, या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व आहे का? मी आधी सुद्धा म्हटलं होतं, की आपले पूर्वज हे उगाच कोणतेही काम करत नव्हते. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्व आहे आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.
आता तुम्ही पाहाल तर आपण गुढी उभी करतो. गुढी म्हणजे एक बांबूची काठी घेतो. त्याच्यावर आपण एक कपडा बांधतो. त्याच्यावर गडू ठेवतो. त्या कडुलिंबाची पानं, अ, सजवण्यासाठी फुलांचा हार, आंब्याची डहाळे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण गुढी कशी उभी करतो. त्या प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. पहिलं तर आपण गडूपासून सुरू करूया. गडू म्हणजे तांब्या जो आपण पाणी पिण्यासाठी वापरतो. खरं तर अ, आपला जो मंदिरावर कळस असतो तुम्हाला माहीत असेल. कळसाला मागे जो विज्ञान आहे, तोच यामागे काम करतो. म्हणजे जो मंदिराचा जो कळस आहे, हा कळस ह्या अ, वातावरणामध्ये असलेल्या पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे दैवलहरी ह्या खेचून घेऊन त्या वास्तूमध्ये प्रवाहित करण्याचं काम करतो. हा मंदिराच्या कळसाचं काम आहे. तोच काम हा जो आपण गडू लावतो वरती उलटा. अनेक लोकं म्हणतात, की उलटा गडू लावतो तो अशुभ असतो वगैरे. हे बोलण्याच्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामागे सायन्स असा आहे, की कळस तर आपण प्रत्येक वेळी आणू शकत नाही घरावर लावण्यासाठी. ह्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे. ह्या दिवशी अनेक सात्विक लहरी ह्या वातावरणामध्ये असतात. कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आणि ह्या सात्विक लहरी आपल्या घराकडे शोषून घेण्यासाठी आपण हा जो कळस आहे, तो गडू आहे, तो वरती आपण लावतो उलट्या प्रकारे. त्याचा जो निमुळता भाग आहे त्याच्यामार्फत ह्या लहरी शोषून ह्या आपल्या घराकडे प्रवाहित केल्या जातात. त्यासाठी अनेक ठिकाणी चांदीचा गडू वापरतात, तांब्याचा, पितळाचा. अशा प्रकारचे गडू वापरण्याची ही एक परंपरा आहे. या गडूमुळे आपल्या घरामध्ये त्या सात्विक लहरी प्रवाहित होतात. आणि त्याला जो आपण वस्त्र बांधतो, जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये काठापदराची साडी जी महिला वापरतात, ती साडी त्या गडूखाली बांधलेली असते. तर त्या गडूमध्ये प्रवाहित झालेली ऊर्जा त्या साडीमध्ये प्रवाहित होते. ती सात्विक ऊर्जा त्या वस्त्रामध्ये प्रवाहित झालेली असते आणि तो वस्त्र ती महिला नंतर परिधान करते. अनेक ठिकाणी साडीसोबत गमछा किंवा पुरुष असे गळ्यामध्ये घालतात गमछा टाइप, ते सुद्धा बांधतात. त्या पुरुषांना सुद्धा त्याचा फायदा होतो. त्या सात्विक लहरी त्याच्यामध्ये प्रवाहित झालेल्या असतात. त्या गडूमध्ये प्रवाहित झालेल्या असतात. तो गडू आपण पाणी पिण्यासाठी वापरतो. मग ह्या सात्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये त्याच्यामार्फत प्रवाहित होतात. आणि दुसरं बघाल तर आपण कडुलिंबाची पाने याच्यामध्ये वापरतो. आता कडुलिंबाचा महत्त्व हा आयुर्वेदामध्ये खूप आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंबाला अत्यंत महत्त्व आहे. आणि कडुलिंबाची आता हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडाला एक विशेष महत्त्व आहे. आणि त्या झाडांचा संगोपन व्हायला पाहिजे, त्याची लागवड व्हायला पाहिजे, ह्यासाठी त्यांना पूजेमध्ये अ, ठेवण्याचे आपल्या पूर्वजांनी काम केलेलं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला कडुलिंबाची गरज लागणार आहे गुढीपाडव्याला, तर आपण घराच्या बाजूला एक कडुलिंबाचे झाड असलं पाहिजे, का तर दुसरीकडून शोधायला नको. याच्यामुळे काय होतं, की आपल्या घराच्या आसपास कडुलिंबाचं झाड लावलं जातं, अनेक जण लावतात. ह्याच्यामागे मूल उद्देश तो आहे आणि कडुलिंबाचा महत्त्व हा आपल्याला माहीतच आहे. त्या कडुलिंबाचं पान आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या कडुलिंबाच्या पानासोबत साखरेची माळ लावली जाते. का तर तो कडू असतो, तर थोडाफार एक गोडवा आपल्याला भेटला पाहिजे. त्यामुळे तो कडुलिंबाचा प्रसाद त्या दिवशी सगळीकडे वाटला जातो आणि त्यासोबत एक गोडवा म्हणून साखरेचा दाणा आपण खातो. तर ह्या अनेक गोष्टी, या प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. आणि गुढी आपण उंचावर उभी करतो, जी काठी वापरतो. खरं तर ज्याप्रमाणे ब्रह्मांडातल्या लहरी आपल्यापर्यंत येतात, त्याप्रकारे आपले संकल्प हे सुद्धा आपण ब्रह्मांडामध्ये सोडण्यासाठी ह्या काठीचा उपयोग केला जातो. हा पूर्ण ब्रह्मांड आहे. तो ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर याला संकल्प बोलतात. तर हा जो संकल्प आहे म्हणजे आपल्या नवीन वर्षी आपण काय करणार आहोत? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आपण देवाकडे कोणतीही गोष्ट मागायची नसते, तर संकल्प करायचं असतं, की देवाला सांगायचं असतं, "हे देवा, मला ह्या वर्षी नवीन घर बनवायचं आहे. तर मी प्रयत्न करणार आहे, तू फक्त मला मदत कर. तू मला घर बांधून दे," असं मागायचं नसतं. आपला संकल्प कधी पण देवाला सांगायचा असतो. तशा प्रकारे आपला संकल्प ह्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे देवापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या गुढीचा वापर केला जातो. ज्यावेळेला आपण पूजा करतो, त्यावेळी नवीन वर्षाचा आपला जो काही संकल्प असेल, आपण काय करणार आहोत, हे देवापर्यंत पोहोचवण्यासाठी
त्या गुढीचा वापर आपण करतो. आपण तिथे बसून तिला सांगतो, की "मी ह्या-ह्या वर्षी ही गोष्ट करणार आहे. तर यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत कर." तर त्या आपल्या आपण ज्या त्या गोडीमार्फत सोडलेल्या लहरी आहेत, त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरतात आणि हे पूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती गोष्ट साध्य करण्यासाठी मदत करतं. यासाठी ही आपण गुढी उभी करतो. जसं मी राजेशजी सुरुवातीला म्हटलं होतं, की या सणाबद्दल गैरसमज सुद्धा आहेत. त्यातला एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे हा सण जवळ आला, की अनेक असे WhatsAppला मेसेज फिरत असतात, की हा सण साजरा केला नाही पाहिजे. कारण या सणाच्या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती आणि त्याचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो, अशी गैरसमज आहे. तर ते कितपत खरं आहे? बरोबर बोलतोयस अल्पेश. पण यामध्ये एक करेक्शन करतो तुझा, की संभाजी महाराजांची हत्या या दिवशी झाली नव्हती. ह्याच्या 1 दिवस आधी म्हणजे फाल्गुनी अमावास्येला संभाजी महाराजांची हत्या झाली होती. आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल, की आपले छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर त्यांना 40 दिवस त्यांना यातना देण्यात आली होती. औरंगजेबामार्फत हे घाणेरडं कृत्य झालं होतं. 40 दिवस त्यांचे हाल करण्यात आले. आणि त्यांचे हाल का करण्यात आले? तर त्यांनी त्यांचा धर्म बदलावा, यासाठी त्यांचे हाल करण्यात आले. आणि त्याच्यामागे महत्त्वाचा उद्देश औरंगजेबाचा काय होता? तर या मराठ्यांच्या, या हिंदूंच्या छत्रपतींनी जर धर्म बदलला, तर आपोआपच हे सगळे जी त्यांची प्रजा आहे, ती आपल्या धर्मामध्ये सामील होईल. कारण यांचा जो प्रमुख आहे, तोच धर्म बदलतोय, मग प्रजा कशाला राहील? तर यासाठी संभाजी महाराजांचे खूप हाल करण्यात आले. पण आपले छत्रपती एवढे हाल सहन करून सुद्धा त्यांनी आपला धर्म बदलला नाही. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग औरंगजेबाने विचार केला, की 40 दिवस तर त्यांनी त्यांची हत्या केली नव्हती. तर त्याला माहीत झाला, की दुसऱ्या दिवशी हिंदूंचा खूप मोठा सण येतोय. तर हा सण बंद करण्यात यावा. या सणामध्ये अडथळा यावा. यासाठी जर आपण ह्यांच्या छत्रपतीची हत्या केली, तर हा सण हे साजरा करणार नाहीत. तर हिंदूंचा सण बंद व्हावा यासाठी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची 1 दिवस आधी हत्या केली. हा त्याचा मनसुबा होता, की हिंदूंनी सण साजरा करू नये. हा मनसुबा औरंगजेबाचा होता. आणि तीच औरंगजेबाची पिल्लावल आज असे मेसेज सेंड करते का तुम्ही सण साजरा करू नका. याच्यामध्ये असं आहे, की तो जो आपण गडू उभा करतो, तो संभाजी महाराजांच्या डोक्याचं म्हणजे शिराचं प्रतीक आहे. परंतु त्या गडूचं महत्त्व तर तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे. तर याच्यामागे कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. जर आपण तो सण साजरा केला नाही, तर एक प्रकारे औरंगजेबाच्या ज्या मनात होते, ते आपण साध्य करू. सण साजरा करून, न करून. तर हा जो सण आहे, हा आपल्या संस्कृतीमध्ये हा पूर्वापारापासून चालत आलेला आहे आणि आपण जर सण साजरा केला नाही, तर एक प्रकारे औरंगजेबाचे जे मनसुबे होते, ते पूर्ण केल्यासारखे होईल. त्याच्यामुळे प्रत्येक हिंदूने हा सण साजरा केला पाहिजे. कारण आपला हिंदू धर्म वाढावा, मोठा व्हावा, ही आपल्या छत्रपतींची इच्छा होती. हे आपल्याला माहीत असेल. तर त्यांच्यासाठी हा सण हा आणि प्रत्येक हिंदूने साजरा केलाच पाहिजे. तुम्ही संभाजी महाराजांबद्दल सांगताना गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा केला जायचा का? जर केला जायचा, तर असे काही पुरावे किंवा दाखले आहेत का? खरं तर हा सण गुढीपाडवा म्हणजे आपण जी गुढी उभारतो. हा सण शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून आपल्या महाराष्ट्रात साजरा होतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर काही पुरावा द्यायचा असेल, तर संत वाणी, संतांचे अभंग हे अतिशय महत्त्वाचे दाखले ठरू शकतात. तर आपण उदाहरणादाखल तुकाराम महाराजांचं घेऊया. तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. तर संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थान प्रकाशित 9व्या प्रतीमध्ये 941व्या पानावर हा अभंग आहे, की "ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती, गुढ्या उभवती घरोघरी. घरोघरी सुख आनंद सोहळा, सडे रंग माळा दारोदरी." याच्यामध्ये गुढीचा उल्लेख आपल्याला दिसतो आहे.
हे तर संभाजी महाराजांच्या आधीचे होते. आणि संत तुकाराम महाराजांच्या आधी 300 वर्ष हे ज्ञानेश्वर महाराजांचा काळ होता. आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा गोडीचा उल्लेख करतायत. त्यामध्ये माऊली म्हणतात, "अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरता गोडी यशाची उभवी." म्हणजे आपल्या संतांनी ह्या गुढीपाडव्याच्या सणाचा उल्लेख हा त्यांच्या अभंगवाणीमध्ये करून ठेवलेला आहे. याच्यामुळे आपल्याला माहीत पडतो, की महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुरातन काळापासनं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासून हा गुढीपाडव्याचा सण हा साजरा करतात. आणि हा सण आपण सुद्धा आपल्या रूढी परंपरेनुसार नक्कीच साजरा केला पाहिजे. आणि कोणत्याही या औरंगजेबांची जी पिल्लावल आहे, त्यांचे जे काही मेसेज येतात, त्यांचा अपप्रचार आहे, हे त्यांनी धर्म सोडलेला आहे. त्यांना धर्माची जाण नाही आणि त्यांना आपला धर्म हा बुडवायचा आहे. त्यासाठी ते आपल्या धर्माबद्दल अपप्रचार करत असतात. तर त्याच्यामुळे त्यांच्या बळी न जाता आपण स्वतःहून काहीतरी अभ्यास केला पाहिजे. आपण जर अभ्यास केला, माहिती घेतली, तर नक्कीच आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होतेच. तर आपल्या धर्माचा अभिमान आपण बाळगून, आपण आपले येणारे सर्व सण अतिशय उत्साहामध्ये साजरे केले पाहिजेत. तर मी आता तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना, तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हे येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो आणि आपण या नवीन वर्षामध्ये अतिशय चांगले नवीन-नवीन संकल्प करा आणि ते संकल्प मी सांगितल्याप्रमाणे गुढीमार्फत या ब्रह्मांडाकडे म्हणजे आपल्या देवाकडे पोहोचवा आणि आपला ब्रह्मांड, आपला परमेश्वर आपले सर्वांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करेल, अशी मला खात्री आहे. सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.